बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आज आपण इथे केवळ चमत्कार ऐकायला जमलेलो नाहीये. आज आपण समजून घ्यायला जमलोय की बाळूमामा दुःख का देतात. भक्त असूनही आपल्याला संकट का येतात. आपण वारी करतो, भंडारा उधळतो, नाम घेतो, तरीही जीवनात हाल अपेष्टा का संपत नाहीयेत. आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, मामा मी तुमचा भक्त आहे, मग माझ्या वाट्याला दुःख का बरं. पण बाळूमामा काय म्हणायचे माहीत आहे का? मी कोण देणारा, मी तर फक्त तुमचा हिशोब तपासणारा आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की मामांचं दुःख हे शाप नाही, ते तर आपल्यासाठी वरदान आहे. भक्तांनो, आपल्या गावाकडं एक म्हण तुम्ही ऐकलीच असेल, पेराल तसेच उगवाल. जर काटे पेरले तर फूल उगवणार नाहीयेत आणि चांगुलपणा पेरला तर वाईट वेळ येणार नाहीये. लोक मामांकडे येऊन रडायचे, मामा माझं सगळं कसं बिघडलं असं म्हणायचे. आणि मामा कधी कधी रागात म्हणायचे, मागं काय केलंय हे आठवतंय का, आठवण्याचा प्रयत्न कर. याचा अर्थ मामा वाईट बोलत नव्हते, ते आपल्याला आरसा दाखवत होते. जसं डॉक्टर ऑपरेशन करतो, चिरफाड करतो, रुग्णाला वेदना होतात, पण डॉक्टर क्रूर नसतो, तो आजार काढत असतो. तसंच बाळूमामा आपल्या जीवनातील जुन्या पापाचं दुःखरूपी ऑपरेशन करत असतात. आज वेदना होतात, पण उद्या आयुष्य वाचतं. मामा कधी म्हणाले नाहीयेत रातोरात मी श्रीमंत करतो तुला, पण ते म्हणाले भोग संपवायला माझी मदत तुला होईल. मामांची काठी आणि अहंकाराचा नाश. भक्तांनो, मामांची काठी फक्त मेंढरं हाकायला नव्हती, ती अहंकार मोडायला होती. खूप लोक सांगतात, ज्यांना मामांनी शिवी दिली, ज्यांना ओरडलं, त्यांचं आयुष्य पालटलंय. कारण काय माहीत आहे का? माणूस सुखात असला की छाती फुगवतो, मी मोठा, मी श्रीमंत, मी सगळं करू शकतो असं म्हणतो. पण दुःख देऊन बाळूमामा काय करतात तर मान खाली घालायला शिकवतात. आणि लक्षात ठेवा, ज्यांची मान मामांच्या चरणी झुकली त्यांचं ओझं मामा स्वतः उचलतात. दुःख माणसाला तोडत नाही, दुःख माणसाला घडवतंय. आता मित्रांनो, एक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच आला असेल की बाळूमामांनी मेंढपाळ हा व्यवसायच का बरं निवडला. कारण आपण बाळूमामांची मेंढरं म्हणजेच बाळूमामांची लेकरं आहोत. मामा आपल्याला मेंढरं म्हणायचे, वाईट अर्थाने नाही बरं का, तर शिस्तीत राहण्यासाठी. मेंढरं कशी असतात, अनवाणी चालतात, पावसात भिजतात, उन्हात तापतात, पण तक्रार करत नाहीत, फक्त बाळूमामांच्या शक्तीवर चालतात. मामा आपल्यालाही तसंच शिकवतात. जीवनात ऊन येईल, वादळ येईल, पाऊस येईल, पण विश्वास सोडायचा नाही आहे. मी म्हणतो भक्तांनो, जेव्हा जीवनात हाल येतात तेव्हा समजा मामा तुमची छाटणी करत आहेत. झाड छाटलं की काय होतं, नवी पालवी फुटते. तसंच दुःखानंतर नवं सुंदर आयुष्य तयार होतं. आता भक्तांची खरी कसोटी. मित्रांनो, बाळूमामा भक्तांची खरी कसोटी कशा प्रकारे घेतात तर भक्तांनो, देव परीक्षा घेतो का तर हो घेतो. मामा म्हणायचे, द्यायला माझ्याकडे सगळं आहे, पण घ्यायची तुमची ऐपत आहे का. आज संकट आलं की काय करतो माणूस, मामांना सोडतो, दुसऱ्या बाबांकडे जातो, ज्योतिषाकडे धावतो. तेव्हा मामा पाहतात हा भक्त पक्का की कच्चा. जो दुःखात म्हणतो मामा तुमची इच्छा, त्याचं आयुष्य मामा सांभाळतात. जो रडून पळ काढतो, त्याचं दुःख हे वाढत राहतं. आता भक्तांनो, बाळूमामा दुःख देत नाहीयेत, ते दुःख सहन करण्याचं बळ देतात. त्यांचं दुःख म्हणजे कडू औषध आहे. ज्याप्रमाणे कडुलिंबाचा पाला जरी कडू असला तरी तो औषधी गुणकारक आहे, त्याचप्रमाणे बाळूमामांचं दुःख म्हणजे कडवटपणा आहे, पण तेच तुमचं जीव वाचवणारं आहे. आजपासून संकट आलं तर रडू नका, फक्त एक गोष्ट म्हणा, मामा माझ्या जवळ आहेत, ते मला घडवत आहेत, माझी परीक्षा घेत आहेत. काया वाचा मने करून चरणी लागलो तुमच्या पूर्ण. बाळूमामा तुम्हीच माता पिता, तुम्हीच सखा सोयरा पूर्ण. मित्रांनो, तुम्हाला देखील ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि बाळूमामांची शिकवण आवडली असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.